गावामध्ये अंकुर नावाचा एक गरीब माणूस राहायचा. अंकुर गावामध्ये छोटी मोठी मजदुरी करून आपल्या कुटुंबाचं पोट पाळायचा. बिंदिया, चल बाजारी जाऊया. थोडेसे पैसे उरले आहेत, फक्त आजसाठी भाजी आणि पीठ येऊ शकतं. बिंदिया आपल्या आई बरोबर बाजारी जाते. बाजारी जाऊन अचानक बिंदियाची नजर एका बर्फाच्या गोल्याच्या ठेळ्यावर पडते. आई, बघ ना, किती गरमी होत आहे. मला पण एक बर्फाचा गोला खाडव ना. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून विद्या बर्फाच्या गोळ्याच्या ठेळ्याकडे जाते आणि ठेलेवाल्याला बोलते, दादा, एक बर्फचा गोला कितीचा आहे हो? 10 रुपयांचा. काय, 10 रुपयाचा? मी जेव्हा लहान होते तेव्हा 1 रुपयाचा यायचा. ते जमाना गेला. घ्यायचा असेल तर घ्या, नाहीतर आपल्या रस्त्यांनी जा, नाहीतर आपला रस्ता पकडा. विद्या आपल्या घरी येते. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा परत आला तर तो बोलला, काय झालं विद्या, तुझा चेहरा पडलेला दिसतोय. आज मला पहिली वेळा कळालं की गरीबची समाजमध्ये काहीच इज्जत नाही राहत. शेवटी काय झालं आहे ते सांगाल का मला कोणी? विद्या रडत रडत सगळी घटना अंकुरला सांगायला लागली. तू नक्कीच सत्तू गोळेवाल्याकडे गेली असशील. सत्तू तसं पण प्रत्येक गिरायकासोबत खूप वाईट बोलतो. दुसऱ्या दिवशी अंकुर मिश्राजीकडे निघतो. काय झालं अंकुर, आज माझ्या घराचा रस्ता कस काय लक्षात आला? तुमचा विचार चुकीचा आहे मुखियाजी. मी तर इथं तुम्हाला काही पैसे मागायला आलो होतो. अंकुरचं बोलणं ऐकून मुखिया चौकून बोलला, अंकुर, पैसे उधार त्यांना दिले जातात ज्यांच्याकडे वापस करायची ताकद असेल. पूर्ण बोलणं तर ऐका मुखियाजी. मी एक बर्फाच्या गोळ्याचा गाडा लावू इच्छित आहे. तुम्ही माझी मदत करा. सायंकाळपर्यंत जेवढी पण विक्री होईल त्याच्यातला 4था तुकडा फक्त मला द्या. बाकी सगळं तुम्ही ठेवा. अंकुरचं बोलणं ऐकून मुखिया आपल्या मनामध्ये बोलला, हे तर खूपच जास्त मूर्ख दिसत आहे. फक्त 4था हिस्साच मागत आहे. याचा अर्थ म्हणजे 100%मध्ये 75% माझा फायदा असेल. ठीक आहे, मला तुझी शक्कल आवडली आहे, पण लक्षात ठेव, सायंकाळपर्यंत मला माझ्या मुनाफ्याचे पैसे भेटले पाहिजेत. एवढं बोलून मुखियाने काही पैसे अंकुरच्या हातामध्ये ठेवले. अंकुर आनंदाने आपल्या घरी निघून गेला आणि सगळी घटना आपल्या बायकोला सांगत बोलला, तू बघ विद्या, आपला बर्फाचा गाडा आपल्या गावामध्ये धुमाकूळ माजून टाकेल. मला लहानपणीपासूनच बर्फाचे गोळे बनवायला खूप जास्त आवडतं. आणि हो, आता बिंदियाला पण दुसऱ्याच्या दुकानावरती जायची काही गरज नाहीये. दुसऱ्या दिवशी अंकुर ठेल्यावर बर्फाचा गोळा ठेवून गली गली आणि घरी घरी जाऊन विकायला लागला. एक ग्राहक भयंकर गरमीमध्ये आपल्या डोक्यावरचा घाम पुसत पुसत अंकुरच्या ठेल्याकडे येऊन उभा राहिला. काय झालं भैया, तुमच्या डोक्यावर तर खूप जास्त घाम दिसत आहे. हो भैया, दुसऱ्या गावातून पायी चालत आलोय. तुम्ही मला एक बर्फाचा गोळा खायला देऊ शकता का? हो हो, का नाही, पण भैया माझ्याकडे पैसे नाहीयेत. जर माझ्यावरती भरोसा असेल तर इथंच ह्या जागेवर ह्याच टायमाला येऊन तुमचे पैसे देऊन टाकेल. काय बोलत आहात तुम्ही? जरी तुम्ही पैसे नाही दिले तरी पण तुम्हाला बर्फाचा गोळा खाऊ घालणं माझं कर्तव्य आहे. कोणाची मदत करणं खूप पुण्याचं काम असतं. एवढं बोलून अंकुरने त्या ग्राहकाला एक बर्फाचा गोला तयार करून दिला. ग्राहक खाऊन खूप खुशीने बोलला, तू तर सत्तूपेक्षा चांगला बर्फाचा गोळा बनवतोस आणि तुझा स्वभाव पण खूप चांगला आहे. जर तुझ्या जागेवर सत्तू असला असता तर आतापर्यंत मला शिव्या देऊन पाठवलं असतं त्याने. दुसऱ्या दिवशी तो ग्राहक अंकुरला पैसे देऊन निघून गेला. अंकुरची दुकानदारी पूर्ण गावामध्ये जमायला लागली. आता अंकुरच्या हिश्श्यामध्ये 1/4 रक्कम पण संध्याकाळपर्यंत खूप सगळी जमा व्हायला लागली. अंकुर संध्याकाळी आपल्या हिश्श्याचे पैसे आपल्या बायको विद्याच्या हातामध्ये ठेवतो. तुम्ही तर बोलला होता की तुम्ही मिश्राजीकडून 1/4 हिस्साच मागितला होता, पण तुम्ही जे रोज रोज माझ्या हातामध्ये खूप सगळे पैसे ठेवता ते? ही सगळी देवाची कृपा आहे विद्या. खरं तर मी लहान मुलांना बर्फाचे गोळे फ्री मध्ये खाऊ घालतो. हे काम तुम्ही खूप चांगलं करता. मुलांकडून बर्फाच्या गोल्याचे पैसे नाही घ्यायला हवे.
इथे सत्तू चिंतित अवस्थेमध्ये आपल्या दुकानावर आपल्या नौकर रामूला खूप वाईट प्रकाराने ओरडत होता. हे सगळं काय होत आहे रामू? मी बघत आहे मागील 1 महिन्यापासून आपला धंदा खूप जास्त मंदावला आहे. यामध्ये माझा काही दोष नाहीये शेठजी. काय तुम्हाला दिसत नाहीये का? गावातील प्रत्येक माणूस आता फक्त अंकुरच्या गाड्यावरूनच बर्फाचे गोळे खात आहे, कारण की तो लहान मुलांकडून आणि गरिबांकडून पैसे घेत नाही. आत्ता तर मला ह्या अंकुरचं काही ना काही नक्कीच करावं लागेल. इथे अंकुर भयंकर गर्मीमध्ये उन्हामध्ये उभा राहून ग्राहकांची वाट बघत होता की तेव्हा एक सुंदर 10 वर्षाची मुलगी, जो की खूप चांगले कपडे घालून आली होती, ती येऊन बोलली, मला पण एक बर्फाचा गोला खाडवा ना. मी खूप ऐकले तुमच्याबद्दल, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. पण तुझे कपडे बघून तर असं वाटत आहे की तू खूप मोठ्या घरातली श्रीमंत मुलगी दिसत आहेस. तुम्हाला खाडवायचं तर खावा, नाही तर मी निघून जाते. अंकुर हसत हसत एक बर्फाचा गोला त्या सुंदर मुलीला देतो आणि बोलतो, मी लहान मुलाचं मन नाही तोडत. ती मुलगी बर्फाचा गोला खात खात अंकुरला बोलली, पण माझं घर तर इथून खूप लांब आहे. तुम्ही मला बर्फाचा गोला खाडवलाय, ह्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला बर्फाच्या गोळ्याच्या डोंगराच्या बद्दल सांगेन, पण आता त्याचा वेळ नाही झाला आहे, पण लवकरच येईल. एवढं बोलून ती मुलगी तिथून निघून जाते. अंकुरने मुलगीला लहान म्हणून त्याच्या गोष्टीवर काहीच लक्ष नाही दिलं. संध्याकाळी जेव्हा अंकुर मुखियाकडे गेला तर तिथे त्याला सत्तू तिथे बसलेला दिसला. अंकुर, उद्यापासून तुला बर्फाचा गाडा लावायची काही गरज नाहीये. काय माझ्याकडून काही चुकी झालीये? मी तुला धंदा करण्यासाठी पैसे दिले होते, लोकांना फ्रीमध्ये वाटण्यासाठी नव्हते दिले. मी तर तुमच्या हिस्साचे पैसे तर इमानदारीने तुम्हाला देऊन जातो. सगळेचे सगळे पैसे तर माझेच आहेत, याच्यामध्ये तुझा काय हिस्सा आहे? आता तू इथून चालल्या जाऊ शकतोस. दुसऱ्या दिवशी मुखियाने अंकुरचा ठेला पण त्याच्या घरातून उचलून घेतला. अंकुर बेचारा परत रस्त्यावर आला. तो चिंतित अवस्थेमध्ये एका झाडाच्या खाली बसलेला होता की तेव्हा तीच मुलगी त्याच्या जवळ येऊन बोलली, मी तुम्हाला बोलले होते ना की वेळ खूप लवकर येणार आहे, चला माझ्या बरोबर. अंकुर ह्याच्या आधी की काही समजला असता की तेव्हा त्या मुलगीने त्याचा हात पकडला. पण तू मला कुठं घेऊन जाऊ इच्छित आहेस? ते समोर डोंगर दिसत आहे ना, तिथे मी तुम्हाला काही दाखवणार आहे. अंकुर त्या लहान मुली बरोबर समोरच्या डोंगरावर निघून जातो. अचानक त्याला त्या डोंगराच्या एकदम समोर एक खूप मोठा सुंदर डोंगर दिसतो, जो एकदम बर्फच्या गोळ्याचा डोंगर होता. मला तर विश्वासच नाही होतय. जे मी बघत आहे ते खरं आहे? हे तर बर्फाच्या गोळ्याचा डोंगर आहे. तेव्हा अंकुरने बघितलं की एक खूप सुंदर स्त्री बर्फाच्या गोळ्याच्या झोपडीमधून निघून बोलली, ही माझीच मुलगी आहे. तुम्ही इतक्या गर्मीमध्ये हिला आपल्या हातातून बर्फाचा गोळा खाडवला तर मी खूप जास्त प्रसन्न झाले. ह्या बर्फाच्या गोळ्याचा डोंगर आजपासून तुझा झाला. तुला इथून जेवढे बर्फाचे गोळे घेऊन जायचे आहेत घेऊन जाऊ शकतोस. आणि हां, ह्या रहस्याचा पत्ता तू कुणालाच सांगू नकोस. तेव्हा अंकुरची नजर त्या बर्फाच्या गोळ्याच्या डोंगरावर एक खूप सुंदर ठेल्यावर पडली. अरे, हे तर खूपच चांगला गाडा आहे, एकदम दुकानासारखं दिसतोय. तू आमच्या बर्फाच्या गोळ्याच्या डोंगरावरून या बग्गीनुमा ठेल्यावर बर्फाचे गोळे ठेवून जाऊ शकतोस. जेव्हापर्यंत हे याच्या आत असतील तोपर्यंत ते विरघळणार नाहीत. अंकुर त्याच वेळेस खूप सगळे बर्फाचे गोळे त्या बग्गीनुमा ठेल्यावर ठेवून आपल्या गावाला निघाला आणि गली गली आणि घराघरात जाऊन विकायला लागला. संध्याकाळपर्यंत अंकुरला एवढे पैसे भेटले जेवढे की त्याला महिन्याभरात पण नाही कमावू शकत होता. हा तर तुमचा ठेला तर खूप सुंदर आहे हो. कुठून भेटला हा ठेला तुम्हाला? ते एक रहस्य आहे विद्या, याच्याबद्दल नाही विचारलं तरच ठीक आहे. अंकुरचं बोलणं ऐकून विद्या मनातल्या मनात हसली. काही महिन्यानंतर अंकुरच्या बर्फाच्या गोळे आजूबाजूच्या गावा आणि शहरांमध्ये पण प्रसिद्ध व्हायला लागले. आता तर खूप मोठ्या मोठ्या महानगरामधून पण लोक फक्त अंकुरचे बर्फच्या गोळ्याचा स्वाद घेण्यासाठी
त्याच्या गावामध्ये यायला लागले. अंकुरचं घर तुटलेल्या फुटलेल्या झोपडीच्या जाग्याटी एका मोठ्या हवेलीमध्ये परिवर्तित झालं होतं आणि हीच गोष्ट मुखिया आणि सत्तूला अजिबात नाही आवडली. हे सगळं काय होत आहे मुखियाजी? मी तुम्हाला प्रत्येक दिवशी आपल्या बर्फाच्या गाड्याचा धंद्यातील 25% हिस्सा देतो, तरी पण मी रस्त्यावर आलो. काहीतरी गडबड आहे. त्याच्याकडे जो गाड्यासारखा रथ जो आहे तो कोणत्याही प्रकारे या जगातला दिसत नाहीये. मला असं वाटतं की आपल्या दोघांना त्याच्यावरती नजर ठेवावी लागेल. सत्तू आणि मुखिया त्या दिवसापासून अंकुरवर नजर ठेवायला लागले आणि एक दिवस त्यांनी अंकुरला त्या बर्फाच्या गोळ्याच्या डोंगरावर जाताना पाहिलं. जे काही मी बघत आहे ते खरं आहे का? हो, हे खरं आहे, एकदम खरं आहे. आत्ता लक्षात आलं ह्या भिकाऱ्याकडे एवढं धन कस काय आलं. तर वाट कशाची बघत आहेस? आजपासून आपण दोघं पण ह्या बर्फाच्या डोंगरावरून गोळे घेऊन विकूयात. चला. सत्तू आणि मुखिया बर्फाच्या गोळ्याच्या डोंगरावर जातात की तेव्हा त्यांना तीच स्त्री झोपडीच्या बाहेर येताना दिसली. तुम्हा दोघांचं स्वागत आहे. तुम्हा दोघांना जितके पण बर्फाचे गोळे घेऊन जायचे आहेत घेऊन जा. तिथे समोर तुम्हाला एक बग्गीनुमा ठेला दिसत आहे, त्यामध्ये तुम्ही हे बर्फाचे गोळे भरून घ्या. सत्तू आणि मुखिया खूप ताबडतोब बर्फाच्या डोंगरातून बर्फाचे गोळे भरायला लागले. आजसाठी तर एवढं ठीक आहे मुखियाजी. चला आता घरी जाऊयात. मुखिया आणि सत्तू आपल्या घराकडे निघायला लागले, पण त्यांना रस्त्याच नाही दिसला. ते परत फिरून त्याच जाग्याटी उभे राहिले जिथून ते निघून गेले होते. तेव्हा ती सुंदर बाई हसत हसत बोलली, माफ करा, खरं तर तुम्ही ज्या बर्फाच्या गोळ्याच्या डोंगरावर उभा आहात तिथे फक्त तोच माणूस घरी जाऊ शकतो ज्याचं मन स्वच्छ असो आणि ज्याच्या मनामध्ये माणुसकी असो. काय म्हणणं आहे तुमचं? हा तुमच्या दुनियेचा हिस्सा नाही आहे, पण तुम्ही ज्या डोंगराच्या रस्त्याने इथे आला आहात तिथे एक अनोखा द्वार आहे. तिथे एक न बघलेला द्वार आहे जो ह्या दुनियेमध्ये उघडतो. आता तुम्ही कायमसाठी इथेच अडकून राहिला आहात. एवढं बोलून ती सुंदर बाई गायब झाली. मुखिया आणि सत्तू तिथे कायमचे फसून राहिले आणि अंकुर आज पण बर्फाचे गोळे डोंगरातून आणून गावामध्ये विकत राहायचा.